Started with the animal kingdom, right? And we were talking about characters in animal kingdom. Okay. So आपण पहिला चालू करू, परत आता रिवाइज करू कॅरेक्टर्स. मी पीडीएफ पीपीटी आहे माझ्याकडे. ठीक आहे. त्यात तुम्हाला थोडे पिक्चर्स दिसतील. अँड देन वी विल टॉक अबाउट टुडे विल एंड विथ आर पॉरिफेरा. पॉरिफेरा पहिला आहे तो आपण कंप्लीट करू. मग पुढच्या हळूहळू आपण एक एक घेत जाऊ. सो फर्स्ट विल स्टार्ट विथ आर कॅरेक्टर्स वन्स अगेन. एकदा रिवाइज करू, कारण की ते जर जमले तुम्हाला तर हा चॅप्टर खूप सोपा आहे. दिसते पीडीएफ सगळ्यांना? हो सर. ओके. सो दीज आर युअर कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स काय आहेत? अरेंजमेंट ऑफ सेल, बॉडी सिमेट्री, देन बॉडी कॅव्हिटी. सिलो म्हणजे बॉडी कॅव्हिटी. आता आपण त्या दिवशी डिस्कस नाही केले ते अजून 3. एक डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक सर्क्युलेटरी सिस्टीम, एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. सो विल सी ऑल ऑफ देम वन्स अगेन. फर्स्ट इज लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, की जो प्लॅन्ट ॲनिमल बॉडी आहे, ठीक आहे, ती सेलने बनली आहे का सेल्स एकत्र आले, टिश्यूज झालेत का टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन तयार झालाय का बरेच ऑर्गन्स एकत्र येऊन तुमची ऑर्गन सिस्टीम तयार झाली. ठीक आहे. आता सेल किंवा सेल्युलर लेवल हे आपण स्टडी करतो शक्यतो पहिल्या तुमच्या स्पॉन्जेसमध्ये, मग हायड्रामध्ये नाही, फक्त स्पॉन्जेसमध्ये आहे. ठीक आहे. टिश्यू लेवल जो आहे तो हायड्रामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे काय, की काही सेल्स आहेत, दो सेल्स विच आर सिमिलर इन देअर स्ट्रक्चर, सिमिलर इन देअर फंक्शन अँड सिमिलर इन देअर ओरिजिन. म्हणजे जे सुरुवात झाली त्यांची, तयार झाली सेल्स, त्यांचं जे शेप स्ट्रक्चर कसं आहे, साईज काय आहे, परत ते काम काय करतात, रोल काय प्ले करतात, तर ह्यानुसारही एक टिश्यू तयार होतो. सर सगळे एकसारखे असतील ना तर एक टिश्यू तयार होतो. तर टिश्यू लेवल आहे का, जशी आपल्या हायड्रामध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुमचे येतात की फ्लॅट वर्म्स आणि राऊंड वर्म्स. त्यातले फ्लॅट वर्म्स जे चपटे असतात, आळ्यासारखे असतात, गोम असते. त्याचे एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. ठीक आहे. तर प्लॅनेरियामध्ये असतो ऑर्गन लेवल, म्हणजे काय की वेगवेगळे टिश्यूज एकत्र आले, एक ऑर्गन तयार झाला. लाईक फॉर एक्झाम्पल आवर लिव्हर इज वन ऑफ द ऑर्गन्स. ठीक आहे. देन वी से किडनी इज वन ऑफ द ऑर्गन्स. ठीक आहे. तसे ऑर्गन लेवल आहे का. आणि लास्ट केस इथे ते असते ऑर्गन सिस्टीम लेवल, जिथे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि एक काम करतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये कसं असतं की तुमचं स्टमक, पहिला माउथ, मग तुमचा इसोफेगस, अन्ननळिका, नंतर स्टमक, स्टमकच्या खाली असतं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. तर हे सगळे एका सिस्टीमचे पार्ट आहेत. हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. These are present or these are going to representing a single system which functions for digestion. And this system is called as digestive system. Okay? अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतील. ठीक आहे. सो देर आर डिफरंट सिस्टीम्स प्रेझेंट इन साइड डिफरंट ॲनिमल्स. ठीक आहे. मग ह्युमन्समध्ये असेल किंवा तुम्ही सगळ्या कॉर्डेट्समध्ये, ह्युमन असेल, मॅमल्स असतील, बर्ड्स असतील किंवा रेप्टाईल्स असतील, सरपटणारे प्राणी, ठीक आहे, किंवा ॲम्फिबियन्स असतील, म्हणजे जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतात, लाईक टॉर्टॉईज. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये असेल, ठीक आहे, किंवा तुमचे फिशमध्ये असतील, या सगळ्यांमध्ये सिस्टीम्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. कॉक्रोचमध्ये पण सिस्टीम प्रेझेंट आहे. अर्थवर्म, त्यामध्ये पण सिस्टीम प्रेझेंट आहे. जी गोम असती त्या गोममध्ये सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर दीज आर युअर ऑर्गन सिस्टीम. तर या चारही लेवलवर आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन स्टडी करणार. ठीक आहे. पुढचं कॅरेक्टर येतं सर्क्युलेटरी सिस्टीमचं. हे आपण मागच्या डिस्कस नव्हतं केलं. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, की बॉडीमध्ये जे काही फ्लुइड्स आहेत ते कसे मूव्ह होतात. ठीक आहे. आपल्या केसमध्ये काय आहे तर ब्लड, तर ब्लड कसा मूव्ह होतो. मग तो आपल्या केसमध्ये कसा असतो की एक पाईपलाईन असते. दॅट पाईपलाईन इज कॉल्ड इज व्हॅस्क्युलर सिस्टीम, ज्यावेळी विच वी आर गोइंग टू स्टडी आर्टरीज अँड वेन्स. ज्यावेळी हार्टमधून ब्लड बाहेर पडतं तर ते आर्टरीज कॅरी करतात वेगवेगळ्या ऑर्गन्सला. आणि ज्या वेळेला ब्लड हे हार्टमध्ये येतं ते कॅरी करणारे आहेत तुमचे वेन्स. म्हणजे ऑर्गन पासून ब्लडमध्ये, ऑर्गन पासून हार्टमध्ये ब्लड येतं, दॅट इज थ्रू वेन्स. हार्ट पासून ऑर्गनला जातं ते आहे आर्टरीज. तर ज्या वेळेला ब्लड हे आर्टरीज आणि वेन्स मधून पास होतं, दॅट इज ब्लड वेसल्स. इट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, जे आपल्या केसमध्ये आहे. ठीक आहे. आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे, ज्या वेळेला जो तुमचा ब्लड सारखा जो सिस्टीम हे आहे, फ्लुइड आहे,
तो तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे प्रेझेंट आहे आणि तुमचे ऑर्गन्स आहेत ना हे त्या ब्लड मध्ये डिप झालेले आहेत. एक्झाम्पल काय तर बकेटमध्ये पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये तुम्ही बॉल टाकला. आता हा बॉल झाला हा ऑर्गन, ठीक आहे, आणि जे वॉटर आहे दॅट इज द ब्लड. तर तशी केस असेल तर इट बिकम्स ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ॲनिमल ज्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तो आहे कॉक्रोच. तुमच्या सिलेबससाठी, ठीक आहे. कॉक्रोच हॅज ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्युमन्स हॅव क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. समजतंय? कॅरेक्टर समजलंय का ज्ञानेश्वर? हो सर. ओके, मला सांगत जावा काय समजलंय कॅरेक्टर म्हणून. कसं आहे की हे कॅरेक्टर जर तुमचे पाठ झाले आज, ठीक आहे, तुमचे सगळे फायला सोपे होतील तुम्हाला सॉल्व्ह करायला. पण जर पाठ नाही झाले तर मग अवघड आहे सगळं, कारण प्रत्येकाचं मग पाठ करत बसायला लागतो. तसं नाही करायचे, कॅरेक्टर समजून घ्यायचे. कॅरेक्टर संपले की सगळे फायला हा किंगडम सगळ्यात सोपा आहे ॲनिमेलिया, स्कोर करायला सगळ्यात सोपा. आणि तुमच्या सीईटीसाठी तर चॅप्टर नाही आहे, पण तुझे ती थेरी क्वेश्चन्स आहेत ना त्यामध्ये तुम्हाला 100% क्वेश्चन्स पडतात. आणि पुढे जर तुमचा विचार बदलला, तुम्ही म्हटलं मी काहीतरी वेगळी परीक्षा देतो, नीट वगैरे देतो, ठीक आहे, त्यामध्ये ह्या चॅप्टरवरचे 4 क्वेश्चन तर हमखास पडतात, ठीक आहे. त्यामुळे हे लक्ष द्यायचं. पुढचा क्वेश्चन आहे सिमेट्री बद्दल, ठीक आहे. वेन यू टॉक अबाउट सिमेट्री इट मीन्स हाऊ युअर बॉडी इज प्रेझेंट. तुमची बॉडी कशी आहे, शेप मध्ये आहे किंवा शेप नाही आहे. पहिला आहे असिमेट्रिकल. आता हा असिमेट्रिकल आहे, याचा अर्थ काय होतो की ह्याला कुठल्याही अँगल मधनं जर कट केला तुम्ही तर हे जे दोन इक्वल हाफ मिळतच नाहीत. एखादा काहीतरी वेगळा असतो, दुसरा काहीतरी वेगळा असतो. असं असेल तर असिमेट्रिकल, ठीक आहे. आपण आज जो स्टडी करणार दॅट इज पॉरिफेरा. पॉरिफेरा हे सगळे तुमचे सिमेट्रिकल आहेत. म्हणजे काय की कट झाल्यानंतर दोन इक्वल हाफ मिळतात. आता हा बघा, हा आहे बायोलॅटरल सिमेट्री. वर दाखवले हाऊस फ्लाय, माशी, आणि दुसरा खाली आहे क्रॅब. ह्युमन्स पण असेच आहेत की एकच अँगल असा मिळतो, कट केल्यानंतर दोन इक्वल हाफ मिळतात. तर दॅट इज बायोलॅटरल सिमेट्री. अँड दिस इज द लास्ट वन विच इज कॉल्ड एज रेडियल सिमेट्री. आता सेकंड एक्झॅक्ट डायग्राम जर बघितली स्टार फिशची तर लगेच समजतं. कसं आहे की कुठल्याही प्लेन मधून त्याला कट केला तर दोन इक्वल हाफ मिळतात. दोन हा इक्वल हाफ कुठे आहे तर दोन पाय एकाकडे चाबरो जातील आणि एक जो पाय आहे तो कट होईल आणि हाफ हाफ जाईल एकाकडे. हे गॅरंटीड. कुठल्याही अँगल मध्ये जर कट केला तर दोन इक्वल हाफ मिळणार. असं असेल तर रेडियल सिमेट्री. आज आपण स्टडी करणार आहोत पॉरिफेरा. पॉरिफेरा मध्ये आहे रेडियल सिमेट्री, ठीक आहे. सो देर आर 3 सिमेट्रीज. फर्स्ट यू हॅव टू नो देर आर 2, दॅट इज सिमेट्रिकल, असिमेट्रिकल, ठीक आहे. सिमेट्रिकल मध्ये दोन टाईप, एक आहे तुमचा बायोलेटरल सिमेट्री आणि दुसरा आहे रेडियल सिमेट्री, ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग सिमेट्री. लक्षात आली सिमेट्री काय आहे? कळालंय का सिमेट्री काय आहे? हो म्हटल्याशिवाय पुढचं कॅरेक्टर घ्यायचं नाही आपण. हो सर. ओके, हे मला कळेल तुम्ही आहात, नाहीतर गायब झालं मी काय करू, ठीक आहे. बर, पुढचं आहे की कॅरेक्टर आहे जर्म लेयर्स. काल आपण बघितले होते, मागच्या लेक्चर बघितले होते आपण. 3 जर्म लेयर्स असतात, ठीक आहे. एक्टोडम, एंडोडम आणि मिसोडम. दाखतो काय 3, ठीक आहे. एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम. जर तिन्ही जर्म लेयर्स असतील तर तो झाला ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लो मध्ये ट्राय आहे ना, ट्रायचा अर्थ 3, ठीक आहे. तिन्ही लेयर असतील तर ट्रिप्लोब्लास्टिक. सगळ्यात बाहेर कुठला तर एक्टो, मध्ये कुठला मिझो, आत कुठला एंडो. तुम्हाला आज मी ही स्लाइड म्हणजे माझी पीपीटी आहे ना की तुम्हाला शेअर करून टाकतो पीडीएफ, ठीक आहे. हे अख्खा चॅप्टर तुम्हाला मिळून जाईल. तर एक्टोडम, मिझोडम, एंडोडम. एंडो इन, मिझो मिडल, एक्टो आउटर साइड, ठीक आहे. तर हे तिन्ही आहेत ना जर असतील तर ट्रिप्लोब्लास्ट. फक्त मिसोडम जर ऍबसेंट असेल, म्हणजे बाहेरचा लेअर आहे एक्टो, आत आहे एंडो, पण मधला लेअर ऍबसेंट आहे, असं जर असेल तर हा झाला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल, ठीक आहे. तर डिप्लोब्लास्ट. आता ज्यावेळी तुम्ही शिकाल क्लासिफिकेशन, एक सिक्वेन्स आहे क्लासिफिकेशनचा. पॉरिफेरा पासून जे तुमचे प्लॅटी हेल्मेंथ आहेत म्हणजे फ्लॅट वॉर्म्स आहेत त्याच्या अगोदरपर्यंत, ठीक आहे. म्हणजे पॉरिफेरा असेल, एक निडारिया म्हणून आहे, सिलेंट्रेट आहे, हे सगळे डिप्लोब्लास्टिक, ठीक आहे. जसं तुम्ही प्लॅटी हेल्मेंथला जाता, फ्लॅट वर्म्स आहेत प्लॅटी हेल्मेंथ. नंतर येतं अशेलमेन्स, त्यानंतर ॲनलिड्स म्हणजे अर्थोवर्म, त्यानंतर अर्थोपॉड्स कॉक्रोच, त्यानंतर येतं मॉल्युस्का, स्नेल, गोगलगाय, ठीक आहे, शिंपल्यामध्ये असणार आहे.
ठीक आहे. त्यानंतर येतं तुमचं इकिनोडर्म्स म्हणजे स्टारफिश. त्यानंतर येतं हेमिकॉर्डेटा म्हणून आणि त्यानंतर कॉर्डेट्स यामध्ये आपण इन्क्लुडेड आहोत. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत ना उरलेले प्लॅटी हेल्मेंथ पासून कॉर्डेट्स पर्यंत हे सगळे झाले ट्रिप्लोब्लास्टिक. ह्याच्या अगोदर जेवढे होते 3 ते 4 तर हे आहेत सगळे तुमचे डिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. नंतर आहे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे. ठीक आहे. जर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर झाला तुमचा सिलोमेट. कॅरेक्टर आहे का आहे. ठीक आहे. सिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट. इफ बॉडी कॅव्हिटी इज ऍबसेंट इट बिकम्स अ सिलोमेट. ठीक आहे. आता हे जे व्हाईट कलर तुम्हाला दाखवतो ना या दोन्ही सगळ्या गोल्स मध्ये ते दोन बाहेरचा येल्लो गोल रेड राऊंड आहे आतमध्ये ब्ल्यू आहे म्हणजे बाहेर एक्टो नंतर मग मिझो. मिझो नंतर एंडोडमच्या मध्ये जो राऊंड तुम्हाला स्पेस दिसतोय ओपन स्पेस दॅट इज युअर बॉडी कॅव्हिटी. आता ते सिडोसिलोमेट आणि यू सिलोमेट किंवा सिलोमेट. ठीक आहे. या दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. पहिला कोण आहे असिलोमेट तिथं तो ऍबसेंट आहे. ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं आहे ज्यावेळी आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे म्हणजे फक्त एक्टोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे तर त्यावेळी तो आहे 100% असिलोमेट. ठीक आहे. ज्या वेळेला तो ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे एक्टोडम एंडोडम मिसोडम तिन्ही प्रेझेंट आहेत तर त्यावेळी तो सिओलोसिलोमेट असेल किंवा युसिलोमेट असेल. ठीक आहे. आता त्यातला युसिलोमेट कुठला सिडोसिलोमेट कुठले. ठीक आहे. जो पहिला आहे प्लॅटी हेल्मेंथ फ्लॅट वर्म ट्रिप्लोब्लास्ट मधला पहिला आता आपण हा बघितला नाही तर ट्रिप्लोब्लास्ट. ठीक आहे. हे आता लिहिले त्यांनी प्लॅटी हेल्मेंथ्स ते कॉर्डेट्स. त्याचा जो पहिला आहे प्लॅटी हेल्मेंथ हा आहे तुमचा सिडोसिलोमेट. ठीक आहे. तर या पुढचे सगळे ऍशेनमेंट पासून ते आपल्यापर्यंत हे सगळे आहेत युसिलोमेट. ठीक आहे. तर असे तुमचे बॉडी कॅव्हिटीवर हे तुमचे 3 कॅरेक्टर पडतात. आपण बघितले जर्म लेअरचे 2 आणि बॉडी कॅव्हिटीचे 3. समजलेत का. हो सर. ठीक आहे. आता हे दिले सेम परत दाखवलाय त्यांनी. आता हे तुम्ही वाचा एकदा परत एकदा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता हा एक्झाम मध्ये काही वेळेला असे डायग्राम देतात तुम्हाला. ठीक आहे. काय डायग्राम आहे जर सी केस बघा सी मध्ये काय आहे की जो मधला पार्ट आहे तो रेड कलरचा तो पूर्ण भरलेला आहे. ठीक आहे. इट इंडिकेट्स दॅट इट डझंट हॅव स्पेस इनसाइड. त्यामध्ये स्पेस नाही जो रेड कलरचा आहे तो. बाहेरचा ब्ल्यू आहे तो एक्टोडर्म. आतमध्ये सगळ्यात आतमध्ये जो दाखवला आहे तो आहे ग्रे कलरचा आहे तो आहे एंडोडम आणि जो रेड कलरचा आहे तो मिसोडम. आता मिसोडम प्रेझेंट आहे आणि एंडोडम प्रेझेंट त्यामध्ये आहे ना कुठलाही स्पेस प्रेझेंट नाही तर हा झाला असिलोमेट. ए मध्ये काय दाखवलंय त्यांनी तर बाहेरच्या बाजूला आहे तुमचा कॅव्हिटी सॉरी तुमचे एक्टोडम. रेड कलरचा आहे एंडोडम सॉरी मिझोडम आणि आज सगळ्यात आहे ग्रे कलरचा तो आहे एंडोडम. आता मध्ये तुम्हाला त्यांनी सिलोम दाखवलाय व्हाईट कलरचा स्पेस दाखवलाय तर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. हा झाला यू सिलोमेट किंवा सिलोमेट. आणि जो तिसरा केस आहे म्हणजे तुमचा बी डायग्राम आहे इथं काय आहे तर बाहेरच्या एक्टोडर्म आतमध्ये एंडोडर्म आणि मध्ये आहेत ना असे बारके बारके गोल तयार झालेत दॅट इज सिडोसिलोमेट. म्हणजे तिथं मिझोडम प्रेझेंट आहे पण तो एकदम छोटा आहे रिड्युस्ड आहे म्हणून झाला सिडोसिलोमेट असून नसल्यासारखा. ठीक आहे. असे तुमचे हे कॅरेक्टर्स. आता पुढचा कॅरेक्टर आहे सेगमेंटेशन. आपण काल बघितलं होतं तुम्हाला मागच्या लेक्चर सांगितलं की सेगमेंटेशन म्हणजे काय की काही वेळा तुमची बॉडी हे तुकड्यांमध्ये डिवाइड केली जाते. म्हणजे सो फॉर एक्झाम्पल कन्सिडर कॉक्रोच. कॉक्रोच एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. मोठा कॉक्रोच पकडायचा उलटा करायचा त्याला. ठीक आहे. त्याच्या बॉडीवर खाली रेषा दिसतात. आता ह्या ज्या रेषा आहेत हे सेगमेंट्स आहेत. आता हे सेगमेंट्स फक्त एक्सटर्नल आहेत. काही वेळेला एक्सटर्नल असतात काही वेळेला इंटरनल असतात काही वेळेला दोन्ही असतात इंटरनल एक्सटर्नल. आता जसा कॉक्रोच सांगितला तिथे एक्सटर्नल आहे. ठीक आहे. तुम्ही जर अर्थवॉर्म बघितला अर्थवॉर्म मध्ये एक्सटर्नल पण आहे इंटरनल पण आहे. ठीक आहे. आत पण असतो आणि बाहेर पण असतो. एखादी गोंब बघितली ना तर गोंबवरनं पण कळतं बारीक असं काहीतरी वर्म आहे आणि फिरते पावसाळ्यात दिसतात तुम्हाला बरेच. इथं पण कसं असतं की सेगमेंट्स आत फक्त वर आहेत आतमध्ये नाही आहेत. आपली बोटं जर बघितली तुम्ही बोटांवर रेषा असतात आपल्या. ठीक आहे. तर त्या रेषा काय आहेत तर हे एक्सटर्नल सेगमेंटेशन आहे. आतमध्ये काही नाही सेगमेंटेशन. आतमध्ये डिवाइड केले नाहीत ते रूम्स वेगवेगळे नाही आहेत. सगळं एकच स्पेस आहे
फक्त वरून तुम्हाला दिसताना हे वेगवेगळे सेगमेंट दिसतात. सो सेगमेंट्स कुड बी एक्सटर्नल और इंटरनल. ठीक आहे. अजून एक कॅरेक्टर आहे नोटोकॉर्ड. पाठीच्या कण्यासारखं काहीतरी प्रेझेंट असतं. आपला पाठीचा कणा म्हणजे वर्टिब्रल कॉलम. ठीक आहे, तो वेगळा. पण नोटोकॉर्ड इज सिमिलर टू वर्टिब्रल कॉलम. मग नोटोकॉर्ड जर प्रेझेंट असेल तर कॉर्डेट्स, जर नसेल तर नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, ते सगळ्या सोपा कॅरेक्टर आहे. समजले कॅरेक्टर्स तुम्हाला इथपर्यंत? हो सर. अजून एक कॅरेक्टर सांगतो. इथं तुम्हाला ह्या पीपीटी मध्ये ना, पीडीएफ मध्ये नाहीये, पण पुढे जाऊन पॉरिफेरा मध्ये येऊ शकते, येते. ठीक आहे, तो आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेशन कसं होतं. आता कसं आहे की काही वेळा डायजेशन सेलच्या आतमध्ये जातं फूड आणि मग होतं. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनल डायजेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंट्रासेल्युलर डायजेशन. ज्यावेळी वर्ड्स इंट्रा येतात, इंट्राचा अर्थ आहे की ते एकच सेल आहे, त्या सेलच्या डायजेशन चालू आहे. ठीक आहे. अजून एक वर्ड येतं, दॅट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. सेलच्या बाहेर, एक्स्ट्रा सेलच्या बाहेर डायजेशन आहे किंवा एक्सटर्नल डायजेशन आहे. आता आपलं पोट, ठीक आहे, पोटामध्ये फूड येतं. ऍक्च्युली जे पोट आहे ना, ते आत एम्प्टी स्पेस आहे. जे वरून त्याची सॅक आहे ना, त्या सॅकमध्ये सेल्स आहेत. मग सेल्स काय करतात, त्या एम्प्टी स्पेसमध्ये फूड येतो. मग सेल्स त्याचे एन्झाईम्स बाहेर रिलीज करतात आणि मग बॉडीमध्ये आपलं डायजेशन होतं. कळत आहे. तर असं डायजेशन आहे आपल्यामध्ये. तर आपलं आहे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. ज्यावेळी आपण पॉरिफेरा स्टडी करतो, इट विल बी इंट्रा सेल्युलर डायजेशन. सो वी विल स्टार्ट विथ फायलम पॉरिफेरा. ठीक आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला लिस्ट दिली असते मी, पण नको, आपण पहिला फायलम चालू करू पॉरिफेरा, आणि मग उद्या किंवा पुढच्या लेक्चरला बघू ती लिस्ट काय आहे, कशी काय. ठीक आहे. फर्स्ट इज पॉरिफेरा. पहिलं नाव पॉरिफेरा का दिलंय. पॉरी म्हणजे पोरस. पोरस म्हणजे होल, छेद असलेला ॲनिमल आहे. भरपूर त्यात होल्स आहेत. ठीक आहे. भांडी तुमचे ते कपडे घासायला काय काय तुम्ही स्पॉन्ज वापरता. ठीक आहे, तो ग्रीन, रेड, येलो कलरचा स्पॉन्ज असतो. तसा सेम दिसतो तुमचा पॉरिफेरा. आहेत ना, भरपूर त्यात होल आहेत, भरपूर छेद आहेत, पोर्स भरपूर आहेत. हेन्स द नेम पॉरिफेरा. ठीक आहे. सो आय विल शो यू फर्स्ट डायग्राम फॉर दिस. मग कॅरेक्टर बघू आपण एक एक. तेव्हा हे डायग्राम आहे. आता हे पहिले 3 दिसतात ना, पहिला डायग्राम पिंकिश कलरचे, ते सगळे तुमचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. ह्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात ठेवायचा पहिला आहे तो यू स्पॉन्जिला आणि दुसरा स्पॉन्जिला, बी अँड सी. यू स्पॉन्जिला इज द ओनली पॉरिफेरा विच इज प्रेझेंट इन फ्रेश वॉटर. गोड पाण्यामध्ये प्रेझेंट असलेला फक्त एकच पॉरिफेरा आहे, तो आहे यू स्पॉन्जिला. ठीक आहे. बाकी सगळे पॉरिफेरन्स या डायग्राम मधला सायकॉन असो किंवा तो स्पॉन्जिला असो, हे सगळे आहेत मरीन, खाऱ्या पाण्यामध्ये असलेले आहेत. ठीक आहे. सो एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो फिल इन द ब्लँक्सला, डॅश इज द ओनली स्पॉन्ज, डॅश इज द ओनली पॉरिफेरा प्रेझेंट इन फ्रेश वॉटर, अँड द आन्सर इज यू स्पॉन्जिला. ठीक आहे. माणसं म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये काही वेळेला गिफ्ट करतात यू स्पॉन्जिला. कशासाठी, तर गिफ्ट पटेबल आहे तो, ऑर्गॅनिक, तुम्ही बॉडी घासण्यासाठी वापरू शकता, बॉडीला त्रास होत नाही त्याने. ठीक आहे. तर ते बघूनच आपण बहुतेक इंडियन्सनी तयार केला असेल तो स्पॉन्ज. आता जर तुम्ही हा स्पॉन्ज मायक्रोस्कोप खाली बघितला किंवा त्याचं डिटेल्ड स्ट्रक्चर स्टडी केलं, तर हा जो सेकंड डायग्राम तुम्हाला दिसते पलीकडे ग्रीनिश कलरमध्ये थोडी ब्लॅक अँड व्हाईट डायग्राम आहे, तर ती तिकडे लक्ष द्यायचं. त्यातला ए, सो दिस डायग्राम. ठीक आहे. आता इथं काय दिसतंय तुम्हाला, तर पहिल्यांदा काहीतरी असं तुम्हाला स्ट्रक्चर दिसते की ॲनिमल बॉडी आहे. ठीक आहे. आता त्या ॲनिमल बॉडीमध्ये बरेच पोर्स आहेत. नाउ सम पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड सम आर कॉल्ड ॲज ऑस्क्युलम. ठीक आहे. सोपं आहे. ऑस्टियामधून जे वॉटर आहे ते आत येतं. ठीक आहे. ऑस्क्युलम मधून वॉटर बाहेर जातं. आता जे मध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे, दिस इज कॉल्ड ॲज स्पॉन्जोसील. आता नाव कशावरून आले, हे सगळे पॉरिफेरा आहेत. पॉरिफेरा कॉमन टर्म आहे स्पॉन्ज, म्हणून जी कॅव्हिटी आहे ती स्पॉन्ज. ठीक आहे. आणि त्यानंतर कॅव्हिटीला वर्ड म्हणजे सायंटिफिक वर्ड्स असतात ना, तर तुम्ही जसं मँजीफेरा इंडिका स्टडी केला, बरोबर, म्हणजे मँगो. तसाच कॅव्हिटीला वर्ड आहे सील, COEL. मग अशा बघितलं ना आपण, सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. तसाच जे काही कॅव्हिटीज असतील ना, सगळ्याला सील म्हणायचं, COEL. ठीक आहे. तर हा स्पॉन्ज मध्ये प्रेझेंट आहे म्हणून हा झाला स्पॉन्जोसील. आता कसं केलं जातं,
समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये हे पाणी ऑस्टिया थ्रू आत येतं. ऑस्टिया आर स्मॉल पोर्स, ऑस्क्युलम इज अ लार्ज पोर. सो वॉटर कम्स इन टू द ॲनिमल बॉडी थ्रू ऑस्टिया. ठीक आहे. आता ज्यावेळी वॉटर आत येतं त्यावर बारके 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 त्याचे फूड पार्टिकल्स पण आत येतात. तर फूड पार्टिकल्स कोण असतात, तर झू प्लॅन्क्टॉन्स आणि फायटोप्लॅन्क्टॉन्स. ठीक आहे. काही मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स असतात. ज्यावेळी आपण स्टडी केला होता तुमचा दुसरा चॅप्टर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, त्यात तुम्ही स्टडी केला होता 5 किंगडम क्लासिफिकेशन बाय आर.एच. विटेकर. त्यात होता पहिला मोनेरा, दुसरा होता प्रोटिस्टा. तर हे प्रोटिस्टा आणि मोनेराचे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे सगळे हे पाण्यावाटे हे त्याच्या स्पॉन्जोसीलमध्ये येतात. सो थ्रू ऑस्टिया some animals and some plants which are very small microscopic, they move into the cavity that is called as spongocoel. ठीक आहे. इथून ते एंटर करतात त्यांच्या सेल्स मध्ये. आता सेल्सचे नाव काय आहे, दीज आर कॉल्ड एज कोएनोसाइट्स. ठीक आहे. आता कोएनोसाइटची डायग्राम तुम्हाला पलीकडे दाखवली आहे. ठीक आहे. तर कसा आहे हा कोएनोसाइट, तुमच्या बल्ब सारखा दिसतो. ते खाली बल्बस एंड आहे आणि वर टॅपरिंग एंड्स आहेत आणि त्यातनं हेअर लाईक स्ट्रक्चर बाहेर येतं. तो आहे त्याचा फ्लॅजेलम. ते असं मूव्ह करतं, असं गोल 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 फिरवतं. तर गोल गोल फिरायला काय होतं की पाणी आतमध्ये शिरतं त्याच्या. मग पाणी शिरतंय त्यावर त्याचं फूड आत शिरतं. ठीक आहे. फूड विल मूव्ह इन टू युअर कोएनोसाइट्स. हिअर इट विल बी डायजेस्टेड. म्हणजे सेलच्या आत डायजेशन होतंय. याचा अर्थ काय, डायजेशन झाला इंट्रासेल्युलर. ठीक आहे. त्यानंतर डायजेशन झालं, त्यानंतर पुढं काय, जे काय अनडायजेस्टेड आहे, परत जे काय त्यांनी एक्सेस वॉटर आत घेतला होता परत ते बाहेर टाकलं जातं. बाहेर टाकून ते परत कॅव्हिटीमध्ये येतं आणि त्या कॅव्हिटीमधून हा ऑस्क्युलम वाटे जो मोठा पोर आहे, एकच पोर आहे, त्या वाटे तो बाहेर पडतो. ठीक आहे. सो दिस इज हाऊ युअर पॉरिफेरा वर्क. कळाला पॉरिफेरा कसा वर्क करतोय? समजलं का? हो सर. ठीक आहे. सो आता ह्याचे आपण कॅरेक्टर्स बघू. ठीक आहे. डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर राहील आता कायमस्वरूपी. ठीक आहे. सो फर्स्ट कॅरेक्टर इज द मेंबर्स ऑफ पॉरिफेरा आर पोर बेरिंग. आपण ऑलरेडीच म्हटलं ना आता की त्यावर छेद भरपूर आहेत. ठीक आहे. अँड दोज पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया और ऑस्क्युलम. ठीक आहे. सो दे आर पोर बेरिंग एनिमल्स, कॉमनली कॉल्ड एज स्पॉन्जेस. म्हणून तर ते पहिलं नाव होतं यू स्पॉन्जिला, नंतर होता स्पॉन्जिला. नंतर आपण कॅव्हिटी बघितली मध्ये, जे मध्ये एम्प्टी स्पेस होता जिथं पाणी येतं ॲनिमल बॉडीमध्ये. Now that was also called as spongocoel. Sponges हा त्याचा कॉमन टर्म आहे. ठीक आहे. देन दर हॅबिटॅट म्हणजे नक्की कुठं प्रेझेंट असतात, तर द हॅबिटॅट इज मरीन. खाऱ्या पाण्यामध्ये आहेत. एक्सेप्ट कोण, तर एक, यू स्पॉन्जिला विच इज प्रेझेंट इन फ्रेश वॉटर्स. ठीक आहे. ऑल दीज एनिमल्स आर असिमेट्रिकल. यू कॅनॉट कट देम इंटू टू इक्वल हाफ्स. पण असे याच्यातले काही एनिमल्स आहेत ना ते सिमेट्रिकल आहेत. उदाहरणार्थ हा तुमचा पहिला सायकॉन, ए नंबरची डायग्राम दाखवली ना, हा हा आहे सिमेट्रिकल. हा गोल आहे. ठीक आहे. आणि कुठल्याही अँगलमध्ये कट केल्यानंतर तुम्हाला दोन इक्वल हाफ मिळतात. तर हा रेडियल सिमेट्री पण दाखवतो आणि असिमेट्री पण दाखवतो. सो वेन यू स्टडी सिमेट्री इन केस ऑफ पॉरिफेरा, इट विल बी असिमेट्रिकल अँड ॲज वेल ॲज इट कुड बी रेडियल सिमेट्री. फक्त तुम्हाला सांगायला लागतं रेडियल सिमेट्री कोण आहे, तर सायकॉन आहे. बाकी सगळी असिमेट्रिकल आहे. ठीक आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे सेल्स आहे, टिश्यू आहे, ऑर्गन सिस्टीम आहे का ऑर्गन आहे, तर हे सगळे सेल्युलर लेवलला आहेत. एकदम बेसिक ॲनिमल्स आहेत. ठीक आहे. त्यांच्या टिश्यू विश्यू असं काही कॉम्प्लेक्स नाही आहे. तर इथं सेल लेवल आहे. प्रत्येक सेल प्रत्येक काम करतं. माझे बघितलं पण, तो एक कोॲनोसाइट पाणी आत घेतो म्हणजे इंजेक्शन करतो, मग आत डायजेशन करतो, परत बाहेर ढकलून पण देतो म्हणजे एक्सक्रिशन पण हाच करणार आहे. ठीक आहे. सो इंजेक्शन, डायजेशन, एक्सक्रिशन इज डन बाय द सेम सेल. हेन्स these animals are called as cellular organisms. तर हे सेल्युलर लेवलला ऑर्गॅनिझम आहे. जर्म लेयर्स, किती जर्म लेयर्स आहेत, तर दोन. कुठले, तर आहे तुमचा एक्टोडर्म आणि एंडोडर्म. हेन्स दिस इज कॉल्ड एज अ डिप्लोब्लास्टिक एनिमल. ठीक आहे. डिप्लो डाय दोन, एक्टो आणि एंडोडर्म. ठीक आहे. आता एक्टोडर्म आणि एंडोडर्म आहे ह्याचा अर्थ मिसोडर्म नाही आहे. आणि मिसोडर्म नाही म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही. आता बॉडी कॅव्हिटी नाही याचा अर्थ काय होतो, वी कॉल देम एज असिलोमेट्स विदाउट बॉडी कॅव्हिटी. समजतं इथपर्यंत मी काय सांगतोय कॅरेक्टर्स? हो सर. सर. नक्की. ठीक आहे. आता पुढचा
देर इज समथिंग कॉल्ड एज कॅलन सिस्टीम, कॅनाल सिस्टीम. आता कॅनाल सिस्टीम काय आहे तर वॉटर कॅनाल सिस्टीम आहे. पाणी आतमध्ये येतं तसंच बाहेर जातं. मग असे बघितलं ना आपण, वॉटर एंटर्स थ्रू स्मॉल पोर्स कॉल्ड एज ऑस्टिया. ठीक आहे, या ऑस्टियामधून वॉटर एंटर करतं अँड इट लिव्स द बॉडी थ्रू ऑस्क्युलम. सो दिस इज कॉल्ड एज वॉटर कॅनल सिस्टीम. काही आठवलं नाही तर एवढं लिहायचं आपण काय, की वॉटर एंटर्स थ्रू ऑस्टिया अँड एक्झिट्स थ्रू द ऑस्क्युलम. मग आता हे वॉटर कुठं प्रेझेंट असतं, मधल्या कॅव्हिटीमध्ये. हेन्स वी कॅन से वॉटर इज प्रेझेंट इन द कॅव्हिटी कॉल्ड एज स्पॉन्जोसील. ठीक आहे, आता ह्या स्पॉन्जोसीलला आतल्या बाजूनं काही सेल्स प्रेझेंट आहेत. कुठले तर कोयानोसाइट्स. बाकी सगळे सोडून द्यायचे एक्झाम्पल्स. अजून काय काय सेल्स आहेत, अमिबोसाइट्स आहे, पिनॅकोसाइट्स आहे, सोडून द्या. एक लक्षात ठेवा, कोयानोसाइट्स फक्त. ठीक आहे, तर हे कोयानोसाइट्स प्रेझेंट आहेत कुठे तर स्पॉन्जोसील्सला आतल्या बाजूने प्रेझेंट आहेत. ठीक आहे, दीज कोयानोसाइट्स विल हेल्प इन इंजेशन म्हणजे फूड आत घेण्यासाठी. त्यानंतर काय तर डायजेशन. त्यानंतर रेस्पिरेशन, जे काय पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे तर ते ऑक्सिजन घेतील. ह्यांच्या बॉडीमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार केलाय तर तो रिलीज करतील पाण्यामध्ये, तर रेस्पिरेशन. आणि परत एक्सक्रिशन, जे काय फूड यूज केला त्यांनी आणि जे काय अनडायजेस्टेड फूड राहिला होता तर ते एक्सक्रीट करणे, बाहेर ढकलणे. हे सगळं कोण करतं तर कोयानोसाइट्स. मग अशी आपण बघितलं ना, सेल्युलर सिस्टीम आहे, एकच सेल सगळं करणार आहे. पुढे जाऊन रिप्रोडक्शन पण हाच करतो. एका सेलचे 2 तुकडे होतात, झाला रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता ते डायजेशन कसं झाला, त्या कोयानोसाइटच्या आतमध्ये फूड आला आणि मग डायजेशन झाला. सो डायजेशन इज इंट्रासेल्युलर. ठीक आहे, सो यू शुड रिमेंबर देयर इज अ कॅनल सिस्टम where there are some minute pores, small pores called as ostia, through which the water enters, and the water leaves the animal body through a large pore called as osculum. Once the water enters the body, it is present inside a cavity, and this cavity is called as spongocoel. This spongocoel, from its inner side, has some special types of cells called as choanocytes. Choanocytes will help in digestion, respiration and excretion. डायजेशन कसं आहे, द डायजेशन इज इंट्रासेल्युलर. सेलच्या आत म्हणजे डायजेशन आहे म्हणून इंट्रासेल्युलर. ठीक आहे, आता पुढचा पार्ट आहे स्केलेटल. स्केलेटल सिस्टम. ठीक आहे, आपण स्टडी केला होता. स्केलेटन 2 टाईपचे असतो, एक एंडोस्केलेटन, एक एक्झोस्केलेटन. ठीक आहे, आता एंडोस्केलेटन एक्झोस्केलेटन एक्झाम्पल काय दिलं होतं तुम्हाला. एंडो म्हणजे बोन्स मसल्स, हे एंडोस्केलेटनचा पार्ट. एक्झोचं एक उदाहरण काय दिलं होतं तुम्हाला, एक्झो मध्ये हेअर, नेल्स, बरोबर, राईट, परफेक्ट. हॉर्न्स, शेल. हे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही असं मध्ये मध्ये बोलावं लेक्चरमध्ये, मला काही फरक पडत नाही. तुम्ही बोललात की पट 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 आन्सर देत जाईल तुम्हाला. ठीक आहे, सो एंडोस्केलेटन. सो इट इज द स्केलेटन प्रेझेंट इनसाइड द बॉडी. आणि ह्या केसमध्ये काय आहे, आता तुम्ही शिंपले बघता बरोबर. काही वेळेला काय असतं की तुम्ही कुठल्या तरी बीचला गेलाय, ठीक आहे, आणि बीचला असं खडक असतो, खडकावर असे बारक्यावर जे पांढरे पांढरे दगड असे बाहेर आलेले असतात. जर त्यावर चुकून पाय पडला तर पाय कापला जातो, ब्लिडिंग लगेच होतं. कशामुळे, हे आहेत ना, हे निडल्स आहेत. आणि हे निडल्स आहेत ना, हे तयार होतात कॅल्शियम कार्बोनेट पासून. तुमचा खडू असतो ना, खडू ज्या कंपाऊंडनी तयार झालाय तर त्याच कंपाऊंडनी तुमचे हे टोचणारे निडल्स तयार झालेत आणि हे एकदम पॉइंटेड असतात. दीज आर कॉल्ड एज स्पिक्युल्स. आणि कॅल्शियमचे आहेत म्हणून ह्याला म्हटलं जातं कॅल्कॅरियस स्पिक्युल्स. यू कॅन राईट इन इझी टर्म्स, यू विल राईट कॅल्शियम स्पिक्युल्स. म्हणजे जो एंडोस्केलेटन आहे तो कॅल्शियम स्पिक्युल्स पासून तयार झालाय. ठीक आहे, ऑलरेडी आपण सेल टाईप बघितलेत. पिनॅकोसाइट सोडून द्या, अमिबोसाइट सोडून द्या, फक्त कोयानोसाइट्स लक्षात ठेवायचे, बाकी सगळे सोडायचे. ठीक आहे, आणि लास्टली इज युअर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कसं आहे, ठीक आहे. आता पहिलं कॅरेक्टर काय की रिप्रोडक्शन ज्यावेळी तुम्ही स्टडी करता, पहिलं तुम्ही बघता की ते बायसेक्शुअल आहेत का युनिसेक्शुअल आहेत. ठीक आहे, बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल मध्ये डिफरन्स काय आहे. जर एक ॲनिमल बॉडी आहे आणि त्या ॲनिमल बॉडीमध्ये फक्त सेक्स ऑर्गन्स आहेत, तो फक्त मेल सेक्स ऑर्गन आहे. आता उदाहरणार्थ माणसं घ्या. ठीक आहे, आता माणसांमध्ये कसं असतं, 12ला तुम्ही शिकता पुढे जाऊन ह्युमन रिप्रोड्यूस सिस्टम. ठीक आहे, की जो ह्युमन मेल आहे ना तर त्यामध्ये टेस्टीज आहेत. ठीक आहे,
तो झाला प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल. तसा फिमेल मध्ये, ह्युमन फिमेल मध्ये प्रेझेंट आहेत ओव्हरीज. ठीक आहे, ओव्हरीज आहेत प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल्स. म्हणजे इथं मेल फिमेल वेगळे आहेत. म्हणजे एका बॉडीमध्ये एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे, एक तर तो ओव्हरी असेल किंवा टेस्टिस असेल. असे जर असतील तर हे झाले युनिसेक्शुअल. ठीक आहे. आणि दुसरा केस असा अर्थोम मध्ये घेतला तुम्ही, तिथं काय आहे, अर्थोमच्या बॉडीमध्येच एक सेगमेंट आहे, तिथं तुमचे मेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत, आणि दुसरा सेगमेंट आहे तिथं प्रेझेंट आहे फिमेल सेक्स ऑर्गन. म्हणजे दोन्ही एकाच वेळेवर प्रेझेंट आहेत. हा झाला बायसेक्शुअल. ॲनिमल्स मध्ये तुम्ही अजून एक वर्ड यूज करता, हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल. मीन्स द सेम ॲनिमल बॉडी हॅज बोथ द सेक्सेस. इट विल बी हॅव्हिंग अ फिमेल सेक्स ऑर्गन ॲज वेल ॲज अ मेल सेक्स ऑर्गन. आणि ॲनिमल मध्ये जो फिमेल सेक्स गॅमेट आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात ओवा किंवा एग. आणि जो मेल गॅमेट आहे त्याला म्हणलं जातं स्पर्म. ठीक आहे. सो इन केस ऑफ अ पॉरिफेरा, पहिलं म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे खूप रेअर आहे. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. झालं तर तो ॲनिमल बॉडी आहे बायसेक्शुअल. बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट इन द सेम बॉडी, सेम इंडिव्हिज्युअल. That means the body will be producing sperms as well as egg or ovum. तो एग किंवा ओव्हम पण तयार करेल आणि स्पर्म पण तयार करेल. म्हणजे त्याला पार्टनरची गरज नाहीये. कळतंय? दुसरं काय की हा झाला सेक्शुअल रिप्रोडक्शन. कॉमनली कसं केलं जातं, सेक्शुअल रिप्रोडक्शन नाहीये, कॉमनली होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. तो आहे बाय व्हेजिटेटिव्ह मीन्स. म्हणजे हा फ्रॅगमेंट आहे किंवा बाबा तुमचा सायकॉन आहे, त्या सायकॉनचे दोन तुकडे होतील, एक ट्यूब एकाकडे जाईल, दुसरीकडे जाईल, आणि तिसरी बारकी आहे ती पण तुटून जाईल. हे प्रत्येक ट्यूब पुढे जाऊन एक नवीन एक प्लॅन ॲनिमल तयार करेल. हा झाला फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. सो सेक्शुअल बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स लाईक एग अँड स्पर्म, अँड असेक्शुअल बाय फ्रॅगमेंटेशन. आता ज्यावेळी सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, म्हणजे एग पण तयार झालाय, स्पर्म पण तयार झालाय, पण हे फ्यूज कधी होतात, तर हे बॉडीच्या आतमध्ये फ्यूज होतात. म्हणून हा झाला इंटरनल फर्टिलायझेशन. बॉडीच्या आतमध्ये फ्युजन आहे म्हणून इंटरनल फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता एकदा फर्टिलायझेशन झाला, ठीक आहे, तयार होतो तुमचा, पहिल्यांदा तर तो लार्वी, अळीसारखी काही स्टेज तयार होते, आणि मग त्या लार्वीपासून तयार होतो त्याचा अडल्ट. ठीक आहे. म्हणून जो डेव्हलपमेंट आहे इट इज फ्रॉम एग, एग टू लार्वा, लार्वा टू अडल्ट. असा असल्यामुळे हा झाला इनडायरेक्ट. एक्झाम मध्ये सगळं लिहायचं नसतं. एक्झाम मध्ये काय लिहिता, रिप्रोडक्शन, असेक्शुअल बाय फ्रॅगमेंटेशन, सेक्शुअल बाय एग अँड स्पर्म फ्युजन, फर्टिलायझेशन इंटरनल, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट. एवढे 4 पॉईंट लिहिले ना, 2 मार्क पडले. डायरेक्टली 2 मार्क. प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क दिलाय. आता तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला की बाबा डिस्क्राईब फायलम पॉरिफेरा, आपण काय सांगतो, पहिला पॉइंट की द ॲनिमल बॉडी हॅज पोर्स, भोका आहेत त्याला, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट तुम्ही काय सांगू शकता की तो आहे डिप्लोब्लास्टिक, 2 जर्म लेयर्स आहेत, झाला दुसरा पॉइंट. ठीक आहे. तिसरा असिलोमेट, बॉडी कॅव्हिटी नाही, असिलोमेट, झाला तिसरा पॉइंट. एक एक वर्डचा एक कॅरेक्टर आहे. ठीक आहे. चौथा पॉइंट तुम्ही काय सांगू शकता, यू कॅन से दॅट दे हॅव और दे आर मरीन, खाऱ्या पाण्यामध्ये आहे, चौथा पॉइंट. पाचवा पॉइंट काय, असिमेट्रिकल, शेप नाही त्यांना. ठीक आहे. आणि एखादा आहे तो रेडियल सिमेट्री आहे. ठीक आहे. पाचवा झाला. सहावा पॉइंट काय सांगू शकता, दे आर हॅव्हिंग सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तेवढंच लिहायचं, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन, म्हणजे प्रत्येक सेल सगळं काम करतो. ठीक आहे. सातवा पॉइंट काय सांगू शकता की तिथं कोॲनोसाइट सारखे सेल प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो कोॲनोसाइट्स आर प्रेझेंट, दे हेल्प इन डायजेशन, एक्सक्रिशन, रेस्पिरेशन. 7 पॉइंट. आठवा पॉइंट काय, वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट विच हॅज ऑस्टिया, ऑस्क्युलम अँड स्पॉन्जोसिल. संपला, 8 पॉइंट. नववा, इंट्रासेल्युलर डायजेशन. दहावा, एंडोस्केलेटन मेड अप ऑफ स्पिक्युल्स. 11वा पॉइंट. ठीक आहे. मग रिप्रोडक्शनला जातो. ठीक आहे. असे काय काय पॉईंट तुम्ही देऊ शकता. 11 पॉईंट झाले. जरी 4 मार्काला क्वेश्चन विचारलाय त्यातले 8च लिहायचे पॉईंट तुम्हाला.
काही वेळेला तुम्ही पूर्ण लिहित नाही पॉईंट, यू आर गोइंग टू राईट ओनली असिमेट्री, कळून जातं असिमेट्रिकल बॉडी टाईप सांगतोय तो, डिप्लोब्लास्टिक, असिलोमेट, सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय ओवा अँड स्पर्म्स, असेक्शुअल बाय फ्रॅगमेंटेशन, फर्टिलायझेशन इज इंटरनल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. झाले. इथं 7-8 पॉईंट सांगितले तुम्हाला आता मी. असे आन्सर लिहायचे, पॉईंट वाईज आन्सर लिहायचे. कधीही आन्सर हा पॅरेग्राफ मध्ये लिहायचा नाही, पॉईंट वाईज लिहिणे. नेक्स्ट पॉईंट इज दर एक्झाम्पल्स. एक्झाम्पल कशी लक्षात ठेवायचे? हे कॉमन नेम पाठ करू नका, सायंटिफिक नेम्स पाठ करून ठेवा. सायकॉन, स्पॉन्जिला, यू स्पॉन्जिला. एक्झाम मध्ये सगळं बरोबर असेल तुमचं, सायकॉन लिहिलंय, स्पॉन्जिला लिहिलंय, यू स्पॉन्जिला लिहिलंय, अंडरलाईन करायचं विसरलाय. बोर्ड्स मध्ये मार्क कट केले जातात. ठीक आहे, सो यू राईट सायकॉन, अंडरलाईन इट, स्पॉन्जिला, अंडरलाईन इट, यू स्पॉन्जिला, अंडरलाईन इट. यातला सायकॉन, स्पॉन्जिला, सायकॉन आणि यू स्पॉन्जिला हे दोन्ही आहेत तुमचे मरीन मध्ये, आणि स्पॉन्जिला आहे फ्रेश वॉटर. इट इज द ओनली फ्रेश वॉटर स्पॉन्ज प्रेझेंट इन किंगडम पॉरिफेरा. ठीक आहे, आणि हे तुमचे डायग्राम. डायग्राम काढला तर वेल अँड गुड. ठीक आहे, पण एवढं सगळं लिहिलं तर डायग्राम काढायची गरज नाहीये. आणि ही पहिली डायग्राम काढायची नाहीत, काढली ना तर ही डायग्राम काढणे. कुठली? तर या ऑस्क्युलमची डायग्राम काढणे. ठीक आहे, हा ऑस्क्युलम ऑस्टिया आहे ना, ही डायग्राम काढणे. फक्त प्रॉब्लेम काय तो, डायग्राम काढला की त्याला लेबल करायला विचारायचं नाही. लेबल नाही गेले ना तर मार्क गेले. समजला फायलम पॉरिफेरा पहिला? हो सर. बाकीच्यांना प्रेझेंट आहेत का गायब झाले? हो सर. समजले. सर. ओके, सो व्हेरी गुड. सो यू आर डन विथ फायलम पॉरिफेरा. जस्ट विल सी हाऊ इज सिलेंट्रेटा किंवा निडारिया. माझ्यामध्ये तुमच्या स्कूलिंग मध्ये तुम्हाला नाव दिलं होतं सिलेंट्रेटा. तुम्ही याचा एक्झाम्पल पण माहिती आहे तुम्हाला, हायड्रा. माहिती आहे सगळ्यांना हायड्रा? येस सर. माहिती आहे सगळ्यांना हायड्रा? हो सर. हो सर. हा, तर हायड्रा आहे सगळ्यात कॉमन. डोळ्यासमोर लगेच हायड्रा आला पाहिजे. डोळ्यासमोर त्याचं चित्र येतं का हायड्राचं? हो सर. व्हेरी गुड. आता हायड्रा कसा आहे किंवा हे सिलेंट्रेट्स कसे असतात? ठीक आहे, काही वेळेला सिलेंट्रेट्स आहेत ना, हे त्या खालच्या दगडाला चिटकून बसलेले असतात. ठीक आहे, ज्यावेळी चिटकून बसतात ना त्या स्टेजला म्हटलं जातं पॉलिप स्टेज. ठीक आहे, आणि काही वेळेला ते फ्लोट करतात पाण्यामध्ये. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज मेड्युसा स्टेज. ठीक आहे, आता तुम्हाला जर मेड्युसा, आता तुम्ही कधी, तुम्हाला हिंदू मायथॉलॉजी माहिती आहे ना सगळ्यांना? हिंदू मायथॉलॉजी म्हणजे महाभारत, रामायण, आपले देव सगळे माहिती आहेत तुम्हाला, बरोबर आहे? हो सर. असंच एक आहे की इट इज कॉल्ड ॲज ग्रीक मायथॉलॉजी. ठीक आहे, ग्रीक म्हणजे ग्रीस वगैरे युरोपियन कंट्रीज आहे, तिथली मायथॉलॉजी जी जुनी काही हिस्ट्री होती, तिथले काही देवता होते. तुम्ही चेक करायचं, गुगल करा, व्हॉट डज मेड्युसा मीन, MEDUSA, मेड्युसा. ठीक आहे, मेड्युसा कसं होतं, एक ती देवी होती. ठीक आहे, तिला तो हेड, हे जे चेहरा डोकं होतं ना, तिला शाप दिला होता. ठीक आहे, हेड होता, आणि जे केस होते, हा केस कन्वर्ट झाले आणि साप तयार झाले ते सगळे. ठीक आहे, तर डोकं, ठीक आहे, डोक्याला साप, असं डोळ्यासमोर आणायचा. दिस इज युअर मेड्युसा स्टेज इन सिलेंट्रेटा. आणि पाण्यात असा फ्लोट होतोय तो सगळीकडे, मूव्ह होतोय. ठीक आहे, असे तुमची निडारिया. ठीक आहे, सिलेंट्रेटा म्हणा, निडारिया म्हणा, काहीतरी एक वर्ड वापरा, आणि याच्यात एक्झाम्पल वेगवेगळे आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यात तुमच्या एक्झामसाठी किंवा एक्झामसाठीच, शक्यतो तुमच्या नीटसाठी असेल किंवा सीईटी सोडून दुसरी कुठलीही MCQ टेस्ट तुम्ही देत असाल ना, त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहेत की हे एक्झाम्पल्स आपण हे बघणार पुढच्या लेक्चरला परत. ठीक आहे, पण याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले, तर फायसेलिया. इट इज कॉल्ड एज पोर्चुगीज मॅन ऑफ वॉर. दाखवतो फायसेलिया. बघा, हा फायसेलिया खालचा ब्ल्यू कलरचा. ठीक आहे, पोर्चुगीज मेन ऑफ वॉरचा अर्थ काय? पोर्चुगीजचे सेलर्स होते, पोर्चुगलचे सेलर्स होते ना, त्यांची टोपी अशी वेगळीच होती. ठीक आहे, हा टोपी सारखा दिसतो त्यांचा, पायसेलिया तो. दुसरा लक्षात ठेवायचा तो आहे सी एनिमोन ॲडमसिया. आणि तिसरा लक्षात तुमच्या ठेवायचा तो तुम्हाला माहिती आहे, तो हायड्रा. ठीक आहे, हायड्रा का लक्षात ठेवायचा आणि हे का लक्षात ठेवायचे? कारण की सिलेंट्रेट्स पण आहेत ना, हे सगळे मरीन आहेत. फक्त हायड्रा जो आहे ना, तो फ्रेश वॉटर आहे, गोड पाण्यामध्ये मिळतो. ठीक आहे,
पहिलं कॅरेक्टर तुम्हाला सांगितलं मी, हॅबिटॅट. हॅबिटेट ऑफ सिलेंट्रेट्स इज व्हॉट वी से ॲज मरीन एक्सेप्ट वन विच इज हायड्रा. ठीक आहे. आता नाव सिलेंट्रॉन का दिलंय किंवा सिलेंट्रेटा का दिलंय? सिलेंट्रा, सिलोम. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. इथं बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ठीक आहे. पण ती कॅव्हिटी मिसोडम पासून तयार नाही झाली आहे, तशी कॅव्हिटी नाहीये, फक्त पोकळी आहे मध्ये. जसा पॉरिफेराला पोकळी होती ना, तशी इथं पण पोकळी प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दे हॅव अ सेंट्रल कॅव्हिटी जस्ट लाईक इट वॉज प्रेझेंट इन युअर पॉरिफेरा. ठीक आहे. अँड दे हॅव स्टिंगिंग सेल्स. काही बोचणारे सेल्स प्रेझेंट आहेत त्यांना. म्हणजे जर तुमच्या स्किनला त्यांनी पकडला, पोर्चुगीज मॅन ऑफ वॉर दिस वन फायसेलिया, तर जखम करतो. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. तर त्याचं स्टिंगिंग हेअर्स आहेत, टोचतात ते सेल्स. ठीक आहे. आणि बारीक विष पण सोडतात. मरत नाही माणूस त्यांना, पण असं लालसर होतं, इरिटेशन होतं, दुखतं थोड्या काळासाठी. ठीक आहे. नाव इन देअर हॅबिटॅट वी से दे आर मरीन, खाऱ्या पाण्यामधले आहेत, एक्सेप्ट वन दॅट इज हायड्रा विच इज युअर फ्रेश वॉटर. ठीक आहे. दे आर सेसाईल ऑर फ्री लिव्हिंग. ठीक आहे. सेसाईल आणि फ्री लिव्हिंगचा अर्थ काय होतं? ते कुठल्याही स्विम करतात पाण्यामध्ये. ठीक आहे. काही वेळा जाऊन बसतात खाली जाऊन, पण स्विम करतात मोस्टली पाण्यामध्ये, चिटकून नसतात कुठेही, तर फ्रीली मूव्ह करतात. ठीक आहे. ऑर्गनायझेशन हा आहे टिश्यू लेवल, म्हणजे जे सेल्स आहेत ना ते एकत्र आलेत आणि एक टिश्यू तयार झालाय, आणि तो टिश्यू फंक्शन करतो मग डायजेशनसाठी असेल किंवा एक्सक्रिशनसाठी असेल, रिप्रोडक्शनसाठी असेल, तर ते टिश्यू वर्क करतात ना की सेल वर्क करतात. पॉरिफायमध्ये सेल्युलर होता, कोॲनोसाइट सारखा एक सेल होता, तो सगळं काम करत होता. इथं सेल्युलर नाही, तर टिश्यू लेवल आहे. ठीक आहे. नंतर आहे जर्म लेअर्स. जसं मगाशी आपण बघितला तो डिप्लोब्लास्टिक होता, हा पण डिप्लोब्लास्टिक. व्हॉट डू मीन बाय डिप्लोब्लास्ट? 2 जर्म लेअर्स आहेत. कुठले कुठले कोण सांगू शकतं? विचार द 2 जर्म लेअर्स. एक्टोडर्म आणि दुसरा मेजोडर्म. एंडोडर्म. मिसोडर्म कधी असतो? ज्यावेळी आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो ना, ट्राय, तिन्ही, त्यावेळी मिसोडर्म येतो. ज्यावेळी डिप्लो म्हणतो, लक्षात ठेवायचा, डिप्लो म्हटला ना तर एक तर एक्टोडर्म नाहीतर एंडोडर्म, दोन्ही. ठीक आहे. ट्रिप्लो म्हटला की एक्टो एंडो प्लस मिसो, मिसो ऍड करायचा तर झाला ट्रिप्लो. ठीक आहे. तर हा आहे डिप्लोब्लास्टिक. बॉडी कॅव्हिटी ऍबसेंट आहे, याचा अर्थ आहे तो असिलोमेट. आता मिसोडर्म नाही म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही आहे, तर तो झाला असिलोमेट. सिमेट्री, हे सगळे सिमेट्रिकल आहेत. कशी सिमेट्री आहे? तर रेडियल सिमेट्री. कुठल्याही अँगल मध्ये कट करा, हे जे 2 इक्वल हाफ मिळतात तुम्हाला. ठीक आहे. एक सी आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे तो बायोलेटरल आहे, पण बाकी सगळे रेडियल सिमेट्री आहे. कसाही कट केला 2 इक्वल हाफ मिळणार तुम्हाला, तर ही तिची सिमेट्री. आता बॉडी स्ट्रक्चर आपण मगाशी सांगितलं की याच्यामध्ये स्टिंगिंग सेल्स आहेत, काहीतरी बोचणारे सेल्स आहेत. दी सेल्स आर कॉल्ड एज निडोब्लास्ट्स. आता निडोब्लास्टचा रोल काय आहे? तर अँकरेज, एका ठिकाणी बसायचं आहे त्याला, टिकून थांबायचं तिथं, तर अँकरेज. दुसरा डिफेन्स, एखाद्या ऑर्गॅनिझम अटॅक केलाय तर तो डिफेंड करतो, टोचतो त्या सेल्सनी. आणि तिसरं काय, एखादा बारीक ऑर्गॅनिझम आहे त्याला खाण्यासाठी पण तोच पकडतो जाऊन. ठीक आहे. तर कॅप्चरिंग ऑफ प्रे हे काम तो करतो. ठीक आहे. ह्याच्यावर पण डिपॉझिशन असतं कॅल्शियमचं. जसं आपण एंडोस्केलेटन बघितलं होतं, तसं इथं पण एंडोस्केलेटन आहे, तो कॅल्शियमचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट यू शुड रिमेंबर इज देअर लाईफ सायकल. आता लाईफ सायकल मध्ये तिथं 2 स्टेजेस येतात. एक मोटाईल स्टेज येते आणि एक असते जिथं तो एका ठिकाणी स्टेशनरी होतो, चिटकून बसतो. ठीक आहे. ज्यावेळी तो चिटकून बसलेला असतो इट इज कॉल्ड एज अ पॉलिप स्टेज. ठीक आहे. आणि ज्यावेळी तो मोटाईल असतो, फ्रीली मुव्हिंग असतो, तर तो आहे तुमचा मेड्युसा स्टेज. ठीक आहे. मेड्युसा विल स्विम थ्रू द वॉटर. पॉलिप विल बी अटॅच टू द सबस्ट्रेटम टू द रॉक सरफेस. त्या रॉक्सला अटॅच होतो. ठीक आहे. आणि हे तुमचे एक्झाम्पल्स, फायसेलिया, ऍडमसिया, नंतर हे 2 लक्षात ठेवा, आणि अजून लक्षात ठेवा हायड्रा. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल्स. बाकीचे कॅरेक्टर आपण का दिले नाही, तर बाकी कॅरेक्टर सेम आहेत. डायजेशन, इंट्रासेल्युलर. ठीक आहे. त्यानंतर तुमचं एंडोस्केलेटन प्रेझेंट आहे, तो आहे कॅल्शियम पासून, म्हणजे पॉरिफेराचीच कंडिशन्स इकडे आहेत बऱ्यापैकी. डिफरन्स काय आहे? पॉरिफेरामध्ये होता तुमचा काय म्हणतात त्याला, बऱ्यापैकी असिमेट्रिकल. इथं आहेत सगळे रेडियल सिमेट्री.
दुसरा डिफरन्स काय आहे पॉरिफेरामध्ये वी से दॅट कुठला तरी बरं दुसरा डिफरन्स तुमचा सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन, इथं आहे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. दीज आर द टू डिफरन्सेस. तिकडं कोॲनोसाइट्स प्रेझेंट होते, इथं प्रेझेंट आहे निडोब्लास्ट. हा डिफरन्स आहे. ठीक आहे. तिकडं कॅप्चर प्रे पकडायला काय नव्हतं, तिकडं काय होतं तर पाण्या वाटे जेवढं काय येईल फूड तेवढा आला. इथं तसं नाही, हा जाऊन पकडू शकतो. कसे पकडतो? विथ द हेल्प ऑफ निडोब्लास्ट. दिस इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट वी कॉल ॲज सिलेंट्रेट्स अँड पॉरिफेरा. समजलं का? हो सर. नक्की. कोणाला डाऊट आहे यामध्ये? नो सर, नो डाउट. नो डाऊट. ठीक आहे. सो कॅन यू आन्सर मी वन क्वेश्चन? एक आन्सर करू शकता? पहिलं क्वेश्चन आहे, ऑप्शन पण मी तुम्हाला देतो, मी फक्त कुठलाही मला सांगायचं. बॉडी कॅव्हिटी जर प्रेझेंट असेल, ठीक आहे, तर टर्म काय वापरणार? सिलोमेट का असिलोमेट? सिलोमेट. सिलोमेट. किलोमीटर. ऍबसेंट असेल तर असिलोमेट. बरोबर. इफ आय से देर आर टू जर्म लेयर्स, इज इट डिप्लोब्लास्टिक और ट्रिप्लोब्लास्टिक? डिप्लोब्लास्ट. डिप्लोब्लास्ट. कुठले दोन जर्म लेयर्स असतील? एक्टोडर्म, एंडोडर्म. बरोबर. आणि जर ट्रिप्लोब्लास्टिक असेल तर कुठले जर्म लेयर्स असतील? एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेझोडर्म. मिझोडम. बरोबर. ठीक आहे. अनदर क्वेश्चन इज, वेन यू से डायजेशन इज गोइंग टू टेक प्लेस इनसाइड अ सेल, सेलच्या आत डायजेशन आहे, तर तो इंट्रासेल्युलर का एक्स्ट्रा सेल्युलर? एक्स्ट्रा. इंट्रा. इंट्रासेल्युलर. इंट्रासेल्युलर, सेलच्या आत. ठीक आहे. सेलच्या बाहेर असेल तर एक्स्ट्रा सेल्युलर. एक्स्ट्रा म्हणजे काहीतरी वेगळं ना, बाहेर जास्त, तर बाहेर आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला सांगितलं मी एक ॲनिमल बॉडी आहे, तो मी कट करतोय, ठीक आहे, आणि दोन इक्वल हाफ मिळत आहेत, तर सिमेट्रिकल का असिमेट्रिकल? सिमेट्रिकल. सिमेट्रिकल. हा, मिळत नसेल तर असिमेट्रिक. ठीक आहे. आता सेम क्वेश्चन आहे, एक ॲनिमल बॉडी आहे, त्याचे मी वेगवेगळ्या अँगल्स मध्ये कट करतोय, ठीक आहे, तरी पण मला दोन इक्वल हाफ मिळत आहेत, तर हा रेडियल सिमेट्री झाली का बायलॅटरल सिमेट्री झाली? रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री. आणि एकच अँगल आपल्याला मिळतो, ज्यातनं जर कट केला आणि दोन इक्वल हाफ मिळाले तर काय झाला? बायलेट्रिकल. बायलेटरल सिमेट्री. एक्झाम्पल आपण ह्युमन्स. समजलं इथपर्यंत? हो सर. असे कॅरेक्टर तुमची तोंडपाठ झाले पाहिजे. अजून एक कॅरेक्टर विचारतो तुम्हाला, जर मी म्हटलं रिप्रोडक्शन मध्ये ॲनिमल हा बायसेक्शुअल आहे, मग दोन्ही सेक्स ऑर्गन त्यामध्ये आहेत का दोन वेगवेगळे आहेत? बायसेक्शुअल. त्याच्यामध्येच आहे. हा, एकाच ॲनिमल मध्ये जर दोन्ही असतील एकत्रच, मेल आणि सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन, इट इज बायसेक्शुअल. दोन्ही जर वेगळे असतील, म्हणजे एक मेल वेगळा एक फिमेल, असे दोन वेगळे ॲनिमल्स असतील, तर हा झाला युनिसेक्शुअल. ठीक आहे. अजून एक कंडिशन, जर दोन्ही गॅमेट, मेल गॅमेट फिमेल गॅमेट, बॉडीच्या आत फ्यूज होत असतील, तर इंटरनल का एक्सटर्नल फर्टिलायझेशन? इंटरनल. इंटरनल. बरोबर. बाहेर होत असेल तर एक्सटर्नल. लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. फर्टिलायझेशन कंप्लीट झालं, ठीक आहे, मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर पहिला लार्वी आला आणि लार्वी नंतर अडल्ट आला, तर मग डेव्हलपमेंट डायरेक्ट का इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. बरोबर, इनडायरेक्ट. ठीक आहे. आणि फर्टिलायझेशन नंतर डायरेक्टली अडल्ट आला तर डायरेक्ट का इनडायरेक्ट? डायरेक्ट. डायरेक्ट. समजलं? हो सर. ठीक आहे. ठीक आहे. मी ही प्रेझेंटेशन आता लगेच शेअर करतो, विसरणार नाही म्हणजे मी. ठीक आहे. मॅडम शेअर करतो, मॅडम तुम्हाला ग्रुपवर शेअर करतील. ठीक आहे. हो सर. सेशन क्लोज करायचा आजचा. हो सर. बाय अँड गुड नाईट. गुड नाईट सर.